मी नवी मराठी माध्यमिक विद्यालय लाडोली महाड या विद्यालयातील विद्यार्थिनी आहे. मी सदकारिक सय्यद आज तुमच्या समोर भूगोल विषयातील एक सुंदर असे सादरीकरण सादर करीत आहे. प्रथमतः आपण आज नकाशा प्रमाण हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण प्रमाण म्हणजे काय हे पाहूया. तर हे चित्रकार आहे, ते चित्र काढत आहे. त्यांनी निसर्गरम्याकडे उभे हात करून ते चित्र काढण्यासाठी प्रमाण घेत आहे. समोर आपल्याला कारल्याची झाडे, झोपी व समुद्रही दिसत आहे. याप्रमाणे चित्र काढण्यासाठी प्रमाण हे घेतले जाते. आपण एक उदाहरण पाहूया. गणितामध्ये तुम्ही आलेख कागदाचा म्हणजेच ग्राफ पेपरचाही उपयोग केला असेल. त्याचप्रमाणे त्यामध्ये सुद्धा प्रमाण हे खूप महत्त्वाचे असते. हा जो फोटो आपण पाहत आहोत यामध्ये सुद्धा प्रत्यक्षात हे अंतर मोठे असेल, पण या फोटोमध्ये आता आपल्याला यांमधील अंतर हे कमी दिसत आहे. त्याचप्रमाणे आपण जगाचा, देशाचा, कुठल्याही गावाचा, शहराचा नकाशा हे काढू शकतो. ते कसे हे आज आपण पाहूया. नकाशा प्रमाणातील प्रकारे आपण पाहूया. नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे किती प्रकार आहेत? कोणी सांगेल का मला? 3 प्रकार आहेत. नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार आहेत. बरोबर, पण ते कुठले? शब्द प्रमाण, अंक प्रमाण आणि संख्या प्रमाण. अगदी बरोबर. त्या ठिकाणी नकाशा प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार आहेत. पहिला शब्द प्रमाण, दुसरा अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाण, 3 रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण किंवा त्यालाच आलेखात्मक प्रमाण असेही म्हटले जाते. पहिला आहे शब्द प्रमाण. ज्या प्रमाणात अंतरासाठी प्रमाणदर्शक शब्द वापरले जातात ते शब्द प्रमाण असते. उदाहरणार्थ 1 सेमी बरोबर 60 किमी. 2 अंक प्रमाण. प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते. उदाहरणार्थ 1 60 लाख. यामधील 1 हे नकाशावरील अंतर आहे, तर 60 लाख हे जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर आहे. तिसरं रेखा प्रमाण. प्रमाणपट्टीच्या सहाय्याने नकाशावर रेषा प्रमाण हे दर्शविले जाते. नकाशावरील कोणत्याही 2 ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर रेषा प्रमाणाच्या सहाय्याने मोजता येते. इथे आपल्याला उदाहरण दिले आहे. हे रेषा प्रमाण आहे. याच्यावरून आपल्याला नकाशाचे प्रमाण हे स्पष्ट कळत आहे की नकाशामधील अंतर 10 किमी ते 50 किमी एवढे आहे. आता आपण पाहूया रेषा प्रमाणाचे महत्त्व. अनेक वेळा मूळ नकाशा लहान किंवा मोठा करावा लागतो. त्यावेळी नकाशा प्रमाण हे बदलते. आपण अनेक वेळा नकाशाचे चित्र काढण्यासाठी त्याचा आकार हा लहान किंवा मोठा करत असतो. त्यामुळे नकाशा प्रमाण हे बदलते. नकाशा लहान किंवा मोठा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मूळ नकाशाचे छायाचित्र काढून नकाशे लहान किंवा मोठे केले जाऊ शकतात. नकाशा काढण्यासाठी आपण मूळ नकाशाचे छायाचित्र काढून त्या नकाशाचे आकार हे लहान किंवा मोठा करू शकतो. अशा पद्धतीने नकाशे लहान किंवा मोठे केल्यास त्यावरील शब्द प्रमाण किंवा अंक प्रमाण नकाशाच्या आकारमानानुसार बदलत नाही. आपण नकाशात छायाचित्र काढून लहान किंवा मोठे केल्यास त्याचे आकारमानानुसार शब्द प्रमाण किंवा अंक प्रमाण हे बदलत नाही. या उलट नकाशावरील जर रेषा प्रमाण